इयत्ता 9वीसाठीचा 3.3 टू अ बटरफ्लाय हा टेक्स्ट आज आपण अभ्यासणार आहोत. या टेक्स्टवरती आधारित असलेला एक व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती मी आधीच शेअर केलेला. अर्थात तो व्हिडिओ इंग्रजीमध्ये असल्या कारणाने तुम्हाला इंग्रजी समजेल याची मला गॅरंटी आहेच, पण काही विद्यार्थ्यांना तो अधिक चांगल्या पद्धतीने शिकवावा, कळावा यासाठी म्हणून तोच व्हिडिओ किंबहुना त्याच्यामध्ये अधिक काहीतरी ॲड करून मी टू अ बटरफ्लाय ही सुंदर कविता आपल्यासाठी एक्सप्लेन करणार आहे. टू अ बटरफ्लाय ही कविता विल्यम वर्ड्सवर्थ या एका महान निसर्ग कवीने लिहिलेली कविता आहे आणि अतिशय सुंदर असलेली कविता आहे. या कवितेचा अभ्यास आता आपण करणार आहोत. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाइट, अ लिटल लॉंगर स्टे इन साइट, मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी. फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट, dead time revive in thee, thou bringest gay creature as thou art, a solemn image to my heart, my father's family. हा पहिला स्टांजा. आता या स्टांजामध्ये आपल्याला विल्यम वर्ड्सवर्थ माय फादर्स फॅमिली असं एक वाक्य या स्टांजाच्या शेवटी आपल्याला दिसतंय. हे वाक्य या कवितेची पार्श्वभूमी जरा थोडीशी आपण समजून घेऊया. ही कविता आपल्याला बटरफ्लायला ॲड्रेस केलेली आपल्याला दिसते. ही कविता आपल्याला बटरफ्लाय या क्रीचरला उद्देशून लिहिलेली आपल्याला दिसते. खरं तर बटरफ्लायच्या निमित्तानं कवी आपल्या बालपणातल्या आठवणींबद्दल लिहितोय. बालपणींच्या आठवणीमधले प्रसंग त्याच्या मनामध्ये रुंजी घालतायत आणि त्यावेळचे आनंदी प्रसंग या कवितेमध्ये तो व्यक्त करतोय. आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1778 मध्ये विल्यम वर्ड्सवर्थ आणि त्याची बहीण, जिचं खरं नाव डोरोथी असं होतं, हे दोन भावंड एकमेकांपासून वेगळी झाली कायमसाठी. या भावंडांची आई निर्वतली 1778 मध्ये आणि ही भावंड एकमेकांपासून वेगळी झाली. पण तोपर्यंत मात्र त्यांचं फॅमिली लाईफ मात्र खूप आनंदी होतं. अतिशय निरतिशय आनंदानं भरलेलं त्यांचं बालपण त्यांचं होतं. आणि त्या बालपणातली आठवण, त्या बालपणाच्या आठवणी या आपल्या कवीच्या मनामध्ये रुंजी घालतायत आणि त्या बालपणाच्या आठवणींना उद्देशून कवी बोलतोय, कविता करतोय. स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाइट. बटरफ्लायला जणू तो बोलतोय की स्टे नियर मी, थांब माझ्याजवळ, डू नॉट टेक दाय फ्लाइट, आणि माझ्यापासून लांब जाऊ नकोस. फ्लाइट या शब्दाचा अर्थ आहे उड्डाण करणे, उडून जाऊ नकोस. अ लिटल लॉंगर स्टे इन साइट, माझ्या डोळ्यासमोर थांब, अजून थोडं डोळ्यासमोर थांब. आता बघा, बालपण देगा देवा असं आपण म्हणतो. बालपण हे नेहमीच रंजक असतं, आनंदी असतं आणि खूप मोठ्या माणसांना देखील कधी कधी असं वाटतं की परत एकदा बालपण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावं, बालपण आपल्या आयुष्यामध्ये परतून यावं. तसंच काहीच या कवीला वाटतंय. बालपण फुलपाखरांप्रमाणे बघता बघता उडून गेले आणि त्या बालपणातला चलचित्रपट त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतोय आणि हा चलचित्रपट म्हणा, हा काही वेळ अजून आपल्या डोळ्यासमोर राहावा, डोळ्यासमोर ती चित्र राहावी किंवा बालपण आपल्या हातातनं निसटू नये असं त्याला वाटतं. आणि म्हणून तो फुलपाखराच्या आडून तो आपल्या बालपणाबद्दलच बोलतोय की थांब जरा, बालपणातला चलचित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळू दे, राहू दे तसाच. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी. कन्वर्स, दॅट इज कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन, संवाद. आता हे वाक्य जरी आपल्याला बटरफ्लायला उद्देशून लिहिलेलं आहे असं दिसतंय, पण खरं ते कोणाला उद्देशून लिहिलेलं आहे? बटरफ्लायला नव्हे तर त्याच्या बालपणाला.
बालपणामधल्या अनेक गोष्टींबद्दल मला बोलायचं आहे. मला तुझ्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. तुझ्याबरोबर मला संवाद वाढवायचा आहे, असं कवी इथं म्हणतोय. हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी. इन्फन्सी दॅट इज चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजे बालपण. आणि बटरफ्लाय, बटरफ्लाय बरं का, बटरफ्लाय तू म्हणजे माझं बालपणच आहेस बरं का. बालपणामध्ये त्याला बटरफ्लाय च्या पाठीमागणं फिरणं त्याला आवडत असायचं. बटरफ्लाईज ना, फुलपाखरांना पकडणं त्याला आवडत असायचं. तो आणि त्याची बहीण. या कवितेमध्ये पुढच्या स्टांजामध्ये त्या बहिणीचं नाव दिलंय एमिलीन असं नाव दिलंय, पण खरं तर त्याच्या बहिणीचं नाव डोरोथी होतं. ते आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी. तो असं म्हणतोय, फुलपाखरा तुझ्यामध्ये मला बरंचसं काही माझ्या बालपणीतल्या आठवणी मला दिसत आहेत. तू तर माझा हिस्टोरियन्स आहे, माझ्या बालपणाचा तू एक इतिहासच आहेस. आणि तुझ्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी समजतायत, जाणवतायत. फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट. माझ्याजवळ फ्लोट करत राहा, तरंगत राहा, उडत राहा. डू नॉट एट डिपार्ट. डिपार्ट निघून जाणे, प्रस्थान ठेवणे. माझ्या समोरून जाऊ नकोस, थांब माझ्याजवळ. डेड टाइम्स रिवाइव इन दी. डेड टाइम दॅट इज वेस्टेड टाइम, स्पेंट टाइम म्हणजे निघून गेलेली वेळ. डेड टाइम दॅट इज निघून गेलेली. डेड यासाठी म्हटलेलं आहे की निघून गेलेला वेळ आपल्या हातामध्ये नसतो. वी कांट डू एनिथिंग विथ दॅट वेस्टेड टाइम और स्पेंट टाइम. अँड दॅट्स वाय पोएट हॅज कॉल्ड इट ॲज अ डेड टाइम. डेड टाइम त्या वेळेला तो म्हणतोय की जी वेळ आपल्या हातामध्ये नाही आहे, निघून गेलेली आहे, वेस्ट झालेली आहे, स्पेंड झालेली आहे. आणि म्हणून त्या वेळेला आपल्या बालपणाच्या गोष्टींना, कालावधीला तो डेड टाइम असं म्हणतोय. डेड टाइम्स रिवाइव इन दी. रिवाइव म्हणजे पुनरुज्जीवन होणं. तुझ्यामध्ये मला माझं म्हणजे आता हा फुलपाखराला बघतोय आणि फुलपाखरांमध्ये माझं बालपण मला दिसतंय. तुझ्यामध्ये माझं जीवन, माझं बालपणातलं जीवन माझं पुनरुज्जीवित झालेलं मला दिसतंय, असं कवी बोलतोय. दाउ ब्रिंग्स्ट गे क्रीचर ॲज दाउ आर्ट. आणि तुझ्या अशा सुंदरतेमुळं माझं ते बालपणातले सुंदर दिवस मला आठवत आहेत. आणि अतिशय म्हणजे सुंदर असे ते दिवस होते. त्या सुंदर दिवसांची आठवण माझ्या मनामध्ये येते, असं कवी फुलपाखराला बोलतोय. अ सॉलेम इमेज टू माय हार्ट. आणि माझ्या हृदयामध्ये खोलपणे रुतलेली अशी इमेज माझ्या बालपणातली आहे. माझ्या अतिशय जवळची, माझ्या आवडीची, माझा आवडता काळ, माझ्या बालपणातला काळ हा माझ्या असा मनामध्ये खोलपणे रुतलेला आहे. माय फादर्स फॅमिली. आणि बालपणामध्ये माझा आनंदी काळ माझ्या फॅमिली बरोबर माझा गेला, माझ्या आईवडिलांसोबत गेला. माय फादर्स फॅमिली दॅट इज हिज फादर, त्याची आई, त्याची बहीण, तो स्वतः आणि त्याचे भावंड काय असतील तर त्यांचा आपल्याला कुठं संदर्भ लागत नाहीये. परंतु त्याच्या वडिलांच्या फॅमिलीबद्दल बोलत असताना त्याला असं वाटतं की ते अतिशय त्याच्या हृदयाच्या जवळचं असं वातावरण होतं, बालपण होतं. कारण त्या बालपणामध्ये त्याच्या आठवणी, त्याच्या आई वडिलांच्या आठवणी, त्याच्या बहिणीसोबतच्या आठवणी, त्या सगळ्या त्याच्या मनामध्ये त्या आठवणी रुंजी घालत आहेत. दिस इज द फर्स्ट स्टांजा. नाउ मूव टू द सेकंड स्टांजा. चला आपण आता सेकंड स्टांजाला जाऊया. ओ प्लीजंट प्लीजंट वेअर द डेज, द टाइम वेन इन आवर चाइल्डिश प्लेज. प्लीजंट प्लीजंट वेअर द डेज. ते दिवस अत्यंत सुंदर असे दिवस होते. अत्यंत सुंदर असे दिवस होते. आमच्या बालपणातल्या आठवणी, बालपणातले दिवस आणि चिल्डिश प्लेज आम्ही खेळायचो. अतिशय बाल सुलभ असे खेळ आम्ही खेळायचो. बालिशपणा आमच्यामध्ये ठासून भरलेला होता आणि बालिशपणाने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, बाल सुलभ खेळ आम्ही खेळायचो. माय सिस्टर एमिलीन अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय. माझी बहीण एमिलीन आणि मी, आम्ही बटरफ्लायच्या पाठीमागे लागायचो, त्यांचा पाठलाग करायचो, पकडण्याचा प्रयत्न करायचो. मी झेपावायचो बटरफ्लायच्या पाठीमागं. अ व्हेरी हंटर डीड आय रश. जणू मी एका शिकाऱ्याप्रमाणे फुलपाखरांवरती तुटून पडायचो, त्याला पकडण्यासाठी पाठीमागा लागायचो, पळायचो. अपॉन द प्रे विथ लीप्स अँड स्प्रिंग्स. माझ्या म्हणजे मी जणू काय हंटर होतो, हंटर शिकारी होतो. आणि माझ्या भक्ष्यावरती मी झपाटल्यासारखा मी पाठीमागा लागायचो, पळायचो.
आणि फुलपाखरांना पकडण्याचा मी प्रयत्न करायचो. उड्या मारत पळत पळत मी त्यांच्या पाठीमागे लागायचो. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू ब्रश, आणि मी त्यांच्या पाठीमागे लागायचो. खूप लांबपर्यंत मी पळायचो. बट सी गॉड लव्ह हर, फिअर टू ब्रश, पण ती मात्र, देव तिचं भलं करो, ती मात्र फुलपाखराला हात लावायला घाबरायची. तर ब्रश या शब्दाचा अर्थ टच करणे, ब्रश या शब्दाचा अर्थ टच करणे. फुलपाखराला हात लावायला ती घाबरायची. द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स, कारण तिला वाटायचं की फुलपाखरू हे डेलिकेट थिंग आहे, अतिशय नाजूक सुंदर अशी गोष्ट आहे, आणि मी त्या फुलपाखराला जर हात लावला तर फुलपाखरूचं पंख खराब होईल आणि कदाचित त्याला नुकसान होईल, आणि म्हणून त्याचं नुकसान होऊ नये म्हणून फुलपाखराला देखील हळुवारपणे ट्रीट करणारी त्याची बहीण तिच्याबद्दलच्या आठवणी कवीच्या मनामध्ये रुंजी घालतायत. तिच्याबद्दल बोलत असताना तो हळवा होतोय, आणि या ठिकाणी तो देवाला विनंती पण करतो की माझी बहीण जी फुलपाखरांची इतकी काळजी घ्यायची, त्यांना नुकसान न पोहोचवण्याचा विचार तिच्या मनामध्ये यायचा. देव तिचं भलं करो, अतिशय संवेदनशील असणारी माझी बहीण होती, असं काहीसं चित्र कवीच्या मनामध्ये त्याच्या बालपणाविषयी निर्माण झालेलं आहे. अतिशय सुंदर असलेली कविता आणि त्याचबरोबर संवेदनशील असलेली कविता. बटरफ्लाय ही गोष्ट कशा पद्धतीनं कवीला त्याच्या बालपणाची आठवण करून देत आहे हे आपण या कवितेमध्ये आपण बघितलं. या कवितेमध्ये आपण पाहिलं असेल, कवितेचा पहिला स्टांजा जो आहे त्या स्टांजामध्ये आपण बघेन याची रायमिंग स्कीम कशी आहे. फ्लाईट, साईट, समवॉट सिमिलर असणारी ही रायमिंग पेअर ऑफ वर्ड्स आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आपण ए असं नाव दिलं. दी इन्फन्सी या दोन शब्दांचा उच्चार एकसारखा आहे, त्यांना म्हणून आपण बी असं अक्षर आपण त्यांना बहाल केली. डिपार्ट, इथं डिपार्ट हा शब्द ए आणि बी या दोन्ही लेटर्सची दोन्ही जोड्यांबरोबर इथं मॅच होत नाही, म्हणून आपण त्याला सी हे लेटर देऊ केलं. दी या शब्दाचा उच्चार इन्फन्सी दी या शब्दाशी होतोय, म्हणून त्याला आपण बी म्हटलं. देन आर्ट अँड हार्ट, पुढची पेअर आर्ट अँड हार्ट यांचा उच्चार सेम वाटतोय. डिपार्ट, आर्ट आणि हार्ट एकसारखं वाटतोय, म्हणून त्यांना आपण सी हे आपण लेटर बहाल केलं. माय फादर्स फॅमिली दी इन्फन्सी दी याचा उच्चार, या फॅमिलीचा उच्चार दी इन्फन्सी बी दी याच्याशी होतोय, म्हणून आपण त्याला बी हे आपण लेटर बहाल केलं. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला जी राईम स्कीम आपल्याला पाहायला मिळते ती ए बी बी सी बी सी सी बी अशी दिसते. आता दुसऱ्या स्टांजाची मात्र रायमिंग स्कीम आपण शोधून काढणार आहोत. ही जी कविता आहे ही कविता जवळपास 200-250 वर्षापूर्वीची असल्या कारणानं त्यावेळेच्या बोलीभाषेमध्ये असलेले प्रचलित असे शब्द त्या कवितेमध्ये आपल्याला भेटतात. उदाहरणार्थ दी, दाय असे शब्द. दी, दाऊ, दाय या शब्दांचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे यू. आता यू हा शब्द कवीनं बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराला उद्देशून वापरलेला आहे. ब्रिंग्स्ट, BRINGST, ब्रिंग्स्ट हा शब्द ब्रिंग या शब्दाची आपल्याला आठवण करून देतो. ब्रिंग्स्ट, ब्रिंग. आर्ट, ARE. बोलीभाषेमध्ये प्रचलित असणारे शब्द, त्यावेळेच्या काळातले शब्द हे कवीनं या कवितेमध्ये वापरलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही कविता एका हिस्ट्रीचं रिप्रेझेंटेशन करतोय असं म्हटलं तर काय ते वावगं ठरणार नाही. या कवितेवरती आधारित असलेले जे स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायांवरती आपण काम करणार आहोत. याच्यामध्ये पेज नंबर 79 वरचा चौथा प्रश्न आणि 5व्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये थोडंसं डिस्कशन करूया. आपल्याला फोर्थ जो पॉइंट आपल्याला दिलेला आहे पेज नंबर 79 वरती, किंवा त्याला आपण क्वेश्चन म्हणा हवं तर आपल्याला समजण्यासाठी, याच्यामध्ये आपल्याला एक नवीन गोष्ट आपल्याला इंट्रोड्यूस केलेली आहे. ती नवीन गोष्ट कुठली आहे ती आपण जरासं समजून घेऊया.
Sometimes the normal word order is changed in the lines of a poem to emphasize something or to make the line sound better. कवी आपल्या कवितेमध्ये गेयता निर्माण करण्यासाठी, गेयता दॅट इज चाल असं आपण मराठीमध्ये म्हणूया, कवितेमध्ये गेयता आणण्यासाठी, कविता जास्त प्रभावशाली होण्यासाठी, कवितेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य वाचकांच्या मनावरती ठसवण्यासाठी कधी कधी अशीही ट्रिक वापरतो, अशीही योजना शब्दांची करतो की ज्या योजनेमध्ये कवितेचे जे शब्द असतात, कवितेमधली जी वाक्य असतात, त्या वाक्यांमध्ये नेहमी आपण बोलताना लिहिताना ज्या पद्धतीनं वाक्यांमध्ये शब्दांची योजना करतो, त्या शब्दांचा क्रम कवी आपल्या कवितेमध्ये उलटसुलट करतो, अदलाबदल करतो, क्रम बदलतो. ही जी पद्धत असते कवींची, ही जी पद्धती असते कविता लिहित असताना, या कवितेला आपण, या पद्धतीला आपण इन्व्हर्जन असं आपण म्हणणार. फॉर एक्झाम्पल कवितेमध्ये असे शब्द आहेत, अ लिटल लॉंगर स्टे इन साइट, अ लिटल लॉंगर स्टे इन साइट. बरं का, आता नॉर्मली आपण कसं बोललो असतो, स्टे इन साइट अ लिटल लॉंगर. आपण बोलत असताना, एकमेकांबरोबर बोलत असताना किंवा लिहित असताना आपण असं म्हटलं असतं, स्टे इन साइट अ लिटल लॉंगर, थोडा वेळ माझ्यासोबत राहा. पण कवीनं या शब्दांचा क्रम बदललाय आणि कवितेमध्ये एक वेगळ्या प्रकारची गेयता निर्माण झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे या कवितेमध्ये अजून कुठल्या लाईन्समध्ये, कुठल्या ओळींमध्ये कवीनं शब्दांचा क्रम बदललेला आहे ते आपण शोधायचं आहे आणि त्याबद्दल आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. पाचवा जो मुद्दा आपल्याला कवितेमध्ये, पान नंबर 79 मध्ये आपल्याला जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम बद्दल आपल्याला सांगितलंय, जे मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या स्टांजामध्ये असणारी राईम स्कीम. आता सेकंड स्टांजावरची मात्र रायमिंग स्कीम तुम्ही शोधणार आहात आणि त्याचबरोबर पेज नंबर 79 वरती असणारी क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 या प्रश्नांची उत्तरं देखील आपण आपल्या वहीमध्ये सोडवणार आहात. ही कविता आपण पुन्हा पुन्हा वाचून या कवितेचं आपण आस्वाद आपण या कवितेचा घ्यावा असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू.